अंकली येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम स्टाईलने पळालेल्या मुंब्रा येथील अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास यश आलं आहे. हैदर अली सरफराज कायम असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे संशयित कायम हा मोक्कामध्ये पसार होता. त्याच्याकडून चोरीचे दागिने, दुचाकी असा 2,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती LCBचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. 5 मे रोजी अंकली येथे ज्योती उपाध्ये या सकाळी 6च्या सुमारास चालत निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून गेला. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक झाडे यांनी सहाय्यक निरीक्षक लहू थाटे यांचे पथक तयार केले. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर, विक्रम खोत यांना एक रेकॉर्डवरील गुन्हेगार दागिने विक्री करण्यासाठी धामणी येथील पॉलिटेक्निकजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून कायम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने अंकली तसेच मुंबई येथे चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. तसेच तो मोक्कामध्ये फरार असल्याचे स्पष्ट झाले. त्याला अटक करून दागिने, दुचाकी जप्त करण्यात आली. त्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकात चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत.